तर मित्रांनो आता आपण आहोत दादर स्टेशनला आणि दादर स्टेशन समोर आहे। इकडून स्ट्रेट आलात ना का म्हणजे त्या साईडून आलात तर आपला राईट मारायचा आणि सरळ जायचं तर सरळच प्लाझा येतो। कोणाला पण प्लाझा विचारायचं तर प्लाझाच्या पुढे गेल्यानंतर तिसरी गल्ली येते। तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल कोकणी वारसावर। तर मित्रांनो आता मी दादर स्टेशनला आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमा निमित्त मी आज श्री स्वामी समर्थांच्या मठात जाणार आहे आणि मम्मी पण माझ्यासमोर पुढे गेली आहे। तर आता मी आहे प्लाझाच्या इथे। जर दादर स्टेशनला आलात ना तर विचारायचं फक्त प्लाझा कुठे आहे। मग प्लाझाच्या इथून एक दुसरी ते तिसरी गल्ली आहे, त्या गल्लीच्या आतमध्ये गेलात ना का श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि तिथे आता आपण जाणार आहोत। आणि त्यानंतर पुढे दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की त्यानंतर पुढे कुठे जायचं। तर चला पहिला आधी मठात जाऊया आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया। तर हा आहे प्लाझा आणि तिथूनच असं सरळ यायचं आणि इथून सरळ सरळ गेलात ना का तिसरी गल्ली आहे। त्या तिसरी गल्ली त्या म्हणजे तिसरा असा आतमध्ये रोड गेलाय, त्या रोड मध्ये गेलात ना आतमध्ये का श्री स्वामी समर्थांचं मठ येतं। तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि ही जी समोर लाईन दिसते ना तुम्हाला आहे बघा, इथून तिकडून लाईन लावायची असेल ते मागे जावं लागतं आणि इकडून अशी लाईन लागली आहे, ती सरळ गेली तिकडे आणि तिकडून मागच्या साईडून आम्ही गोल फिरून आलो। हे बघा इकडे ह्या साईडला ही जी बिल्डिंग आहे ना त्या ज्या बिल्डिंग मध्ये त्या साईडून पण लाईन आहे, ती अशी गोल फिरून मग श्री स्वामी समर्थांच्या मठात जाते तिकडे आणि प्रचंड लाईन आहे। तर आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आज खूप गर्दी आहे। ही बघा ही प्रचंड अशी गर्दी आहे श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर। ही बघा ही लाईन पुढे जाऊन मग टर्न मारून परत गोल फिरून नंतर मग परत पुढे ही लाईन आहे आणि ही पुढे लाईन कंटिन्यू होत होत मग दर्शनासाठी पुढे जाते हळूहळू। तर हा गेट नंबर 1 आहे, इथून दर्शन घेऊन बाहेर येत आहेत। हा गेट नंबर 2 आहे, इथून एंट्री नाही। तर मागून जो गेट नंबर 3 आहे त्या 3 नंबर गेट मधून एंट्री होते। हा बघा इथून। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मागे लाईन बघताय, बघा ही प्रचंड लाईन आहे पुढपर्यंत पूर्ण गोल फिरून। हे बघा तर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तर आलेलो, मग आता खूप प्रचंड लाईन आहे, बघितली खूप म्हणजे खूपच, तुम्हाला दाखवली असेल केवढी लाईन आहे। तर एक म्हणजे प्लॅनिंगच तशी होती, विचार तसा होता की पहिलं स्वामी समर्थांच्या मठात यायचं, मग स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मग जे पुढे मी तुम्हाला सांगणार होतो। तर मी आज जाणार होतो क्रॉफर्ड मार्केटला आपल्या गणपतीच्या तयारीसाठी, जे आपल्या गावाला गणपती बसतात ना त्याच्या तयारीसाठी क्रॉफर्ड मार्केटला जायचं होतं, फुलं वगैरे आणि डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी। मग बोललो आज गुरुपौर्णिमा सुद्धा आहे आणि म्हणजे थोडं काम पण आहे, तर मग स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया आणि मगच आपण पुढे जाऊया। तर थोडा बाहेरून दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं आणि मग आता निघालोय, कारण का प्रचंड अशी लाईन आहे आणि खूप उशीर होईल। मम्मी पण थोडी नाराजच झाली, कारण का आम्हाला माहित नव्हतं, म्हणजे मी जातो स्वामी समर्थांच्या मठात दरवेळेस येतो इकडे, तेव्हा एवढी गर्दी नसते,
पण आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. तर बाहेरूनच आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही जातोय क्रॉफर्ड मार्केटला. पण तिकडे गेल्यावर जे काय डेकोरेशनची सामग्री असेल, म्हणजे फुलं किंवा ज्या लड्या असतात, तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेन काय काय असतं, कसं कसं असतं आणि थोड्या टिप्स वगैरे देईन. कारण का डेकोरेशनचा एक 3-4 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. मी बरेच असे डेकोरेशन्स केलेत, तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन मी फोटोज वगैरे डेकोरेशनचे, ते मीच तयार केलेत. तर तसंच काहीसं ह्या वर्षी पण गणपतीला गावाला करण्याचा प्रयत्न करणार आहे, तो तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. आणि तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओ मार्फत क्रॉफर्ड मार्केटला जावा आणि स्वस्त दरात तिकडे जो डेकोरेशन सामान आहे ते मिळतं. तर आता आपण जाऊया तिकडे. दादरला पण आहेत तसं, आता गणपती जवळ आले त्यामुळे हे बरेचसे ठेवले नाहीत डेकोरेशनचं सामान. आहे बघा, या गल्लीत घुसल्यावर हे बघा समोर बरेचसे असे डेकोरेशनचे आपले सजावटीचे जे काय असतील मटेरियल्स भरपूर आहेत. तरी आता आपण क्रॉफर्डला जाऊया, तिथे थोडं स्वस्त भेटतं, इकडे थोडं महाग आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मरीन लाईन स्टेशनला पोचलो आहोत आणि मरीन लाईन स्टेशनवरून आपल्याला ईस्टला उतरायचं आहे, ईस्टला जायचं आहे. आणि ईस्टला गेल्यानंतर तिथे टॅक्सी पण असते, नाहीतर तुम्ही चालत पण जाऊ शकता. आपल्या एक 10-15 मिनटं तुमच्या चालण्यावर आहे, 10-15 मिनटं, अर्धा तासाच्या वरती नाही. तर आपल्याला आता ईस्टला जाऊया. ही आमची मम्मी आली आहे माझ्यासोबत. तर डेकोरेशन तुम्हाला मी दाखवलं आहे आपल्या स्क्रीनवर. तो येल्लोला सेटअप आहे, म्हणजे आपला पिवळा, तो पिवळा सेटअप आपल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी लावणार आहोत आपण गावाला, आणि तोच करायचा आहे. आणि त्याचं प्रिपरेशन ते कसं बनवतो ते गावाला गेल्यावर तुम्हाला दिसेलच, आणि त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येईल. तर आता सध्या आपण सामान घेऊया पूर्ण, आणि त्यानंतर मग आपण जो डेकोरेशनची तयारी आहे ती कशी होते ते पण बघूया. हा ब्रिज आला आहे आणि ह्या ब्रिजवरून सरळ खाली उतरायचं, आणि सरळ चालत गेलात ना का अजून एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून लेफ्ट मारायचा, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला गेलो ना तर डाव्या बाजूला सरळ 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 जायचा. विचारत गेलो ना तरी पोचाल क्रॉफर्ड मार्केटला. तिकडे जाऊया डायरेक्ट, आणि तिकडे गेल्यावर मग जो आपला डेकोरेशनचं सामान आहे, एक पिवळी फुलं आहेत, म्हणजे सगळंच घ्यायचं आपल्याला विकत, सगळं नवीन टोटल. और आपली फुलं ज्या लड्या असतील त्या, क्रिस्टल, जे काय मी घेईन ना ते तुम्हाला सांगेन. तुम्ही पण या. आणि यावर्षीचे गणपतीला डेकोरेशन करणारे जे हौशी आहेत त्यांनी तर आवर्जून या. मी इथं दरवर्षी करतो, जे डायमंड वर्क असतं गणपतीला ते सुद्धा करतो. त्याची व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलला लवकर येईल. तर आता ते डायमंडचं वगैरे सामान घेऊन ठेवलं आहे मी, तर ती कसं बनवतो मी ते तुम्हाला सांगतो. मुकुट, बाजूबंद, परत जे काही अजून अलंकार असतील ते सुद्धा आपल्या देवासाठी. गणपतीत एकदम मजा येते, आणि डेकोरेशन आणि परत ती सजावट असते
त्या अजून आपल्याला उत्साह येतो, आनंद येतो. तर चला. तर ह्या सरळ रोडने गेलात ना तुम्ही का सरळ आपला क्रॉफर्ड मार्केट येतो. तर आता सध्या उशीर झाला आहे त्यामुळे टॅक्सी आहे, टॅक्सीमध्ये बसलो आहे. तर तुम्हाला पण कळत नसेल एकदम ॲक्युरेट, तर टॅक्सीमध्ये बसून तुम्ही डायरेक्ट आपल्या क्रॉफर्ड मार्केटला उतरू शकता. तर हा इथे लाइटिंग आहे, इथे पण लाइटिंग आहे, सगळीकडे लाइटिंगच लाइटिंग आहे. तर हा आपला क्रॉफर्ड मार्केट. तर आता आपण फुलांच्या इकडे जातोय, लाइटिंगकडे पण येऊया. लाइटिंग पण घ्यायची आहे, पण आता फुलं महत्त्वाची आहेत. तर फुलं पहिली घेऊया, जे मेन सामान आहे ते आपण आधी बघूया, ते घेऊया. आणि त्यानंतर मग लाईट पण घ्यायची आहे. तर लाईटीकडे पण आपण वळूया, लाईट घ्यायला येऊया. तेव्हा कोणती लाईट घ्यायची आहे, कोणती लाईट सुटेबल आहे ती पण बघूया. तर इकडे फुलांच्या लढ्या वगैरे आहेत. तर इकडे आहेत, इकडे पट्टे पण आहेत बघा, रेडीमेड पट्टे आहेत इकडे. तर रेडीमेड पट्टे सुद्धा घेऊ शकता तुम्ही, पण मी डिझाईन मारतो पट्ट्यांची, त्यामुळे मला रेडीमेड घ्यायची काय गरज नाही. ती कशी मारतो ते पण तुम्हाला सांगतो मी. तर रेडीमेड घ्यायची मला तरी गरज नाही, कारण का मी डेकोरेशनचं म्हणजे थोडंफार मला नॉलेज आहे. तर त्यामुळे मी सुट्टी फुलं घेणार आहे आणि मग नंतरला पट्टे तयार करणार आहे. ते कसे करणार आहे ते तुम्ही बघाल नंतरला आपल्या प्रिपरेशनच्या, म्हणजे बनवतो जेव्हा आपण डेकोरेशन तेव्हा तुम्हाला दिसेल. तर इथे एक दुकान आहे वरती, तिथे आपण जाऊया विचारायला फ्लॉवर कसे मिळतात. म्हणजे आता इकडे रस्त्यांवर पूर्ण गर्दी असायची, इकडे पूर्ण रस्ते भरलेले असायचे, पण आता सध्या इथे BMCचं ते म्हणजे ही लागतं ना, चार्ज लागतात, फाईन बसतं, त्यामुळे बंद झालं आहे. आणि आता इकडे आपण इथे ह्या शॉपमध्ये आलो आहोत, दुकानात आलो आहोत फ्लॉवरच्या. आता इथे बघूया आपल्याला पाहिजे तसे फ्लॉवर भेटतात काय. कॅश. तर आता आपण बेल्ले ॲमेझॉन या दुकानामध्ये आलो आहोत फ्लॉवरच्या, आणि इथे भरपूर व्हरायटीज आहेत. आणि मी सामान सुद्धा घेतलंय, इथे फोम घेतलाय, ग्रीन शीट घेतली आहे, फुलं आहेत, हे फिलर्स आहेत. हे बघा, ही जी फुलं आपल्या सेटअपमध्ये लावायची होती ती फुलं घेतली आहेत, आणि फिलर्स आहेत इकडे सगळे, आणि सुंदर असं पट्टे तिकडे बघा. हे सगळे असे सुंदर असे पट्टे बनवलेत. हे सगळे कस्टमाइज आहेत, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही इथे बनवू शकता, म्हणजे ऑर्डर प्रमाणे तुमचं. म्हणजे तुम्हाला इथे बघा, हा कार्डवर नंबर दिसत असेल, ह्या कार्डवरचा नंबरनी तुम्ही आपला कॉल करू शकता इथे, आणि तुम्हाला कस्टमाइज जे पट्टे पाहिजे असतील ते इथे भेटतील, आणि क्वालिटी पण मस्त आहे. तर नक्की एकदा विजिट करा आपल्या या बेल्ले ॲमेझॉन शॉपला, आपल्या इथे मरीन लाईन्सला आहे. तर नक्की या. आणि इथे शोपीससाठी एकदम पॉट वगैरे खूप छान आहेत, बघू शकता. आणि या बाजूला पण हा एक आता नवीन कस्टमाइज पट्टा बनवलेला, तो दादा दाखवतो आपल्याला. हा बघा, हा लग्न वगैरे साठी नवीन कस्टमाइज पट्टा आहे. आणि असे बरेच पट्टे तिकडे दिसतात आपल्याला. हे बघा, हे सगळे ग्रीन लिव्स, फिलर्स, या सगळ्या ग्रीन पत्ती, इकडे रिंगवाले जे आपले शोपीस साठी असतात ते,
बुकेज वगैरे आहेत, हे बुकेज. आणि ह्या साईडला हे सगळे सॅम्पल आहेत. तुम्हाला एक वेगळी फुलं पाहिजे असतील, म्हणजे बंच मध्ये नसेल पाहिजे असेल आणि वेगळी फुलं पाहिजे असतील तर इकडे सगळे क्वालिटीज आहेत, फुलांचे सॅम्पल आहेत. तर हा आता आपण कार्नेशन घेतलाय, हा कार्नेशन घेतलाय. आणि इकडे रोज आहेत वेगवेगळे, गुलाबाचे आहेत. हे सगळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. तर आता आपण वरती आलोय त्याच फ्लोअरला. SK लाईट्स मधून आहे इथे एक दुकान, हे बघा. तर इथे भरपूर लाईटचे प्रकार आहेत. तर मला असा झुमर पाहिजे होता, समोर एक झुमर आहे तसा. तर हा वाला झुमर आपण घेतलाय. आणि इकडे पण विजिट करा तुम्ही, खाली बेल्ले अमेझॉनला आलात तर इकडे पण विजिट करा. इकडे पण तुम्हाला लाईटचे भरपूर प्रकार भेटतील बघायला. हे बघा इथे ग्रीन लिव्हजच्या लाईट आहेत आणि बाकीच्या भरपूर प्रकारचे लाईट्स आहेत. तर आता इथून आपण घेतलाय हा वाला झुमर. आणि आता पुढचं कुठलं सामान घेत आहे तो आपण बघूया. अजून थोडंफार बाकी आहे, ऑलमोस्ट झालंय. हे बघा आता आपण इकडून समोरून आलेलो, बघा इथून समोरून आपण आलेलो. आणि इथे ते दुकान होतं बेल्ले अमेझॉन म्हणून. आणि हा मार्केट आहे पूर्ण. लाइटिंग वगैरे पाहिजे असेल तुम्हाला, परत अजून काय हवा असेल तर सगळं भेटेल इकडे, त्याचं काय टेन्शन नाही हो. फक्त इकडे या आणि तुम्हाला जो काय पाहिजे असेल आपल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी सगळ्या वस्तू इकडे भेटतील. एकदा तुम्ही बघा, ज्यांना म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे, पण काय कायना माहीत नसेल ना, तर त्यांनी यावं इकडे घ्यायला. सगळा झगामगा नुसता बघा. तर आता लाड्या पण घ्यायच्या आहेत, तर बघूया इथे ह्या आजी आहेत त्यांची इथे लाड्या बघूया. तर या आजींकडून मी हे घेतले, ते बघा हे आहेत ना, हे बघा इकडे आहेत, हे वाले घेतलेत, हे वाले हा बघा, हे वाले घेतलेत. गिर गए क्या? तर हे आम्ही घेतले हे वाले. तर सगळं आधी सामान घेतोय, पण बनवताना तुम्हाला समजेल कसा सेटअप बनेल आपला गणपतीचा. जो तुम्हाला दाखवला ना त्यापेक्षा थोडा डिफरंट बनवायचा, म्हणजे थोडासा वेगळा बनवायचा आपल्याला. सेम आपल्याला घ्यायचा नाही. बघा ह्यातला एक झुंबर घेतलाय, तर थोडा इन्व्हेन्शन करून सेम नाही करायचा, पण थोडासा म्हणतात ना व्हायला, दुसरा आपला थोडा त्याच्यात क्रिएटिव्हिटी लावायची आणि थोडा वेगळा घ्यायचा. काय कसं आहे, 200 रुपयाचा आहे, घेऊया बॅकग्राऊंडला. हां बघूया आता काय घ्यायला लागतील. आता लाईटी पण घ्यायच्या आहेत, बघूया. हा झुंबर कसा आहे? तर ऑलमोस्ट सामान घेऊन झालं, म्हणजे बराचसं सामान घेऊन झालं आहे आमचा. तर ह्या बघा अशा आपल्या पिवळ्यावाल्या माली आहेत ना, त्या घ्यायच्या आहेत. पण ह्या शाप पिवळ्या नाही हो. हां हई बरोबर. हां हई बघा, ही अशामध्ये पाहिजे आपल्याला, अशामधल्या घ्यायच्या आहेत. तर कुठे गेला, आणि तिकडे पण लागले त्या बघा. पहिला सांगताय तुम्हाला, इकडे यायचं ना मी, डेकोरेशनचा आपला जेव्हा काम असायचं ना, तेव्हा मी इकडे यायचं ना, तेव्हा हा पुरा रस्त्यावर चालाय जागा नसायचं हो, दलमाची गर्दी सगळी का असा लावून ठेवायचा. आता कसं ते BMGचा ही असतो ना, म्हणजे फेरी असते ना, मग तिकडे कसा फाईन भरण्यापेक्षा मग ते दुकानात लावतात. त्यामुळे आता सगळं गडबड झाली आहे. इकडे कमी जरा दिसतात, फ्लॉवर बिवळवाले दलमाच असतात इकडं. हा बघा. आणि तुम्ही विचार करत असाल का आता त्याला गावाला आल्यासारखं बोलतोय, तर काय मुंबईची भाषा 2 मिनिटासाठी राहते आपली, गावची काय आयुष्यभर तीच आहे आपली. कशी आहे? किती लागणार आपल्याला? आपल्याला लागतील, तर ज्या आपल्याला लड्या पाहिजे होत्या ना, त्या इथून मी घेतल्या आहेत. ह्या बघा, ह्या इथून ह्या वाल्या लड्या आहेत ना, ह्या बघा, ह्या वाल्या लड्या घेतल्या आहेत 2. आणि आता तिकडे त्यावाल्या 2 लड्या घेणार आहेत. हे बघा, हे इथे कोपऱ्याला दिसत बघा, या छोट्यावाल्या, त्या या छोट्यावाल्या 2 लड्या घेणार आहेत. म्हणजे ज्या कॉर्नरला आहेत ना, कॉर्नरला ह्या 2 लड्या लावणार मी, आणि त्या छोट्या आहेत ना त्या
त्याच्या आतमध्ये लावणार, म्हणजे सेटअप पूर्ण समजेल तुम्हाला. पिशवी घे. आणि या तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला या आणि मनासारखी खरेदी करा. फक्त कसा आपला खिसा जरा जड पाहिजे बस. आणि गणपतीत खर्च करताना काय वाटत नाही अजिबात. जेवढी हौस असते तेवढी आम्ही गणपतीतच पुरी करायची असते. आणि देवा पुढे कसला खर्च हो, देव देणारा पण तोच आहे आणि मार्ग दाखवणारा पण तोच आहे. तर आता हे बघा तुम्हाला बोललो ना, हे 2 घेतलेत आम्ही. तर माझी आईस करते काय म्हणतात त्याला, बार्गेनिंग, म्हणजेच भाव करतात ना. आणि ते महत्त्वाचं आहे, मार्केटला कधी आलात तर जरा भांडणारा माणूस शोधा. मम्मी आली माझ्यासोबत, म्हणजे भांडणारा म्हणजे तसा नाही हो भांडणारा, पण कसा व्यवस्थित भावात भेटला ना तर जरा बरा वाटतो. आणि मी पण जरा शिकतोय थोडी बार्गेनिंग आपली, म्हणजे भाव करायला शिकायचा हो. एक तर कसा 600ची वस्तू 200ला कोण नाही देत, बोलल्यावर सगळे देतात.